बडगाव तालुक्यातील खेडगाव खुर्द येथे जलसमृद्धीच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी समाजसेवक तथा जलदूत विजयकुमार सोनोने यांनी आमरण उपोषण व जलसमाधी आंदोलन आज दिनांक 13 ऑगस्ट पासून सुरू केले आहे। या आंदोलनाला गावातील ग्रामस्थांसह महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला आहे। प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली, मात्र मागण्यांबाबत अद्याप कोणतेही ठोस आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यास सोनोने यांनी नकार दिला असून काही अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने आंदोलन सुरूच ठेवले आहे। दादा, तुम्ही आज उपोषणाला बसलेले आहेत। आतापर्यंत किती अधिकाऱ्यांनी तुम्हाला व्हिजिट केली व तुमचं उपोषण कधीपर्यंत संपणार आहे? याच्यानंतर जलसंधारण आणि PWD बसेस सुरू करण्यासंदर्भात वेगवेगळ्या मागण्यांसाठी आपण हे आंदोलन उभं केलेलं आहे। या आंदोलनामध्ये पहिलं तर आपण एक आमरण उपोषण आणि त्यानंतर जलसमाधी अशी दोघंही आपण त्यामध्ये आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। हा जो प्रश्न आपण उपस्थित केला आहे शासनाकडे की गिरणा प्रकल्पावरचा डामडा डावा कालवा आणि उजवा कालवा यावरचं नूतनीकरण आणि अस्तरीकरण, त्यावरचे जीर्ण पुलांचं बांधकाम आणि जलसाक्षरता हा एकत्रित कार्यक्रम शासनाने राबवावा यासाठी DPR मागवून DPRच्या माध्यमातून सर्व जीर्ण पुलांचं बांधकाम व्हावं ही एक स्वतंत्र मागणी आहे। त्याबरोबर बस इकडे ह्या एरंडोल ते जळगाव आणि शिर्डी ते जळगाव अशी बस आपण मागणी केलेली होती, परंतु संबंधित विभागाने अद्यापपर्यंत त्या बसची दखल घेतलेली नाही आहे। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या गावामध्ये आज ज्या पुलाची परिस्थिती झालेली आहे, जी पाईपमोरी तुटून गेली, आज त्या लोकांना चालायला जागा नाही, ती पाईपमोरीचं गेल्या 4 वर्षापासून इस्टिमेट तयार आहे। अंदाजपत्रक तयार असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे जिल्हाधिकारी हे अध्यक्षस्तरीयवर असताना त्यांच्यापर्यंत प्रस्ताव अद्यापपर्यंत पोहोचलेला नाही किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी नेमके ते प्रस्तावाला मान्यता का म्हणून दिली नाही, हे नेमकं यामागचं आंदोलन करण्यामागचा उद्देश आहे। आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या तर एकच आहे की शेतकऱ्यांचं ज्या शेतांमध्ये आज पाणी घुसलेलं आहे नदीचं, हे पाणी त्यांच्या शेतामध्ये घुसू नये, नदीचं खोलीकरण व्हावं, नदीवरचा पूल बांधण्यात यावा, पाटाचं पाणी फुटलं, पाट फुटला, तो पाट फुटू नये, त्यावरचं नियंत्रण करणारी जबाबदारी जी संबंधित विभागाची आहे त्यांनी ते बघणं आणि त्या कालव्यावर सायपनचं बांधकाम करणं शिवणी गावाजवळ, हे आपल्या प्रमुख मागण्या आहेत। आज किती अधिकाऱ्यांनी तुम्हाला व्हिजिट केली? आज सकाळपासून पारोळा जलसंधारण अधिकारी जे JE आहेत आणि त्याच्यानंतर आपले भडगावचे JE लपाचे या 2 अधिकाऱ्यांनी भेट दिलेली। त्याच्यानंतर जामदा डावा कालव्याचे जे शाखा अभियंता आहेत जे नवीनच आपल्याकडे आज आलेले आहेत, त्यांनीसुद्धा या ठिकाणी भेट देऊन त्यांनी काही आश्वासन त्या बाबतीत त्यांना फारसा त्याच्यातला अभ्यास नसल्या कारणाने आपण पुढील कार्यवाही वरिष्ठ स्तरावर कळूबा असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। संबंधित उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग भडगाव यांनीसुद्धा या ठिकाणी भेट दिली, त्यांनी पुलाची पाहणी केली, त्यांच्या समवेत PWDच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली, परंतु या संदर्भात निधीची तरतूद ही वरिष्ठ स्तरावर असल्याकारणाने आमच्या स्तरावर आम्ही फक्त प्रस्ताव सादर करणे ही आमची जबाबदारी आहे, एवढं त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं। त्यांनी तुम्हाला कुठला ठोस पुरावा, काही ठोस आश्वासन काही आपल्याला दिलेलं नाही आहे किंवा आजपर्यंत गेल्या 22 वर्षापासून आज आपला झगडा चालू आहे पाण्यासंदर्भामध्ये किंवा उपाययोजनांसंदर्भामध्ये। आपत्ती व्यवस्थापन कायदा हा असं म्हणतो आपल्याला की आपत्ती घडायच्या अगोदरच्या ज्या पूर्वयोजना आहेत, ज्या उपाययोजना आहेत त्या करणं गरजेचं आहे, आणि जर आपत्ती झालेली असेल तर आपत्तीनंतरच्या उपाययोजना त्यांना करणं अपेक्षित होतं, आणि म्हणून तो कायदा कागदापुरता न राहता आपत्तीपूर्वीच्या उपाययोजना करणं हे संबंधित तालुका प्रशासनाचं काम आहे।